सर्वांना सस्नेह जय जाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये जो आपण खरीप 2024चा जो पीक विमा भरलेला आहे त्या पीक विम्यासंदर्भात जे आपलं पिकाचं नुकसान झालेलं आहे अति पावसामुळे किंवा मग पुराचं पाणी किंवा नदीचं पाणी आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाचं जर नुकसान झालेलं असेल तर त्या पिकाची तक्रार कशा प्रकारे करायची याविषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांना आणि शेतकरी बांधवांना शेअर करा. या ठिकाणी आपण प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्च मध्ये क्रॉप इन्शुरन्स अशा प्रकारचं टाईप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स हे जे नाव दिसत आहे यावर मी इन्स्टॉल केलेले अपडेटला आले. अपडेट करून घेतो. या ठिकाणी अपडेटला दाखवत आहे. हे जवळपास 4 MBचं ॲप्स आहे. त्या ॲप्स डाउनलोड केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपण प्ले स्टोअरवरून हे क्रॉप इन्शुरन्स नावाचं जे ॲप्स आहे ते ॲप्स डाउनलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे क्रॉप इन्शुरन्स जे ॲप्स आहे ते ॲप्स ओपन केल्यानंतर कंटिन्यू ॲज गेस्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4-5 ऑप्शन दिसत आहे. 4-5 ऑप्शनपैकी आपल्याला स्टेटस ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, नो युअर इन्शुरन्स प्रीमियम, क्रॉप लॉस अशा प्रकारचे जे ऑप्शन दिसत आहेत त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रॉप लॉसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहे, क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस. स्टेटस म्हणजे आपण केलेल्या तक्रारीचं स्टेटस आपण बघू शकतो आणि पहिले जे आहे ते आपण क्रॉप लॉस इंटिमेशन म्हणजे तक्रार दाखल करू शकतो. तर आपल्याला पहिले यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आपला दिलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला एक OTP येऊन जाईल. OTP 6 अंकी जो OTP आहे तो OTP या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. ऑटोमॅटिक घेईल तो. त्यानंतर सीझन या ठिकाणी खरीप करायचं आहे. इयर 2024 करायचं आहे. स्कीम या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजना यावर क्लिक केल्यानंतर स्टेट निवडायचं आहे. स्टेट आपलं जे आहे महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही फॉर्म कुठं भरलेला आहे ते आपल्याला विचारते. म्हणजे बँकेमध्ये CSC मध्ये भरलेला आहे किंवा स्वतः फार्मरनं भरलेला आहे. तर आपण CSC मध्येच भरलेले आहे बऱ्याच जणांनी. ते म्हणते तुमच्याकडे ॲप्लिकेशन पावती आहे का. या ठिकाणी ड्रॉप डाऊनला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी आपण जो रिसिप्ट नंबर आहे तो रिसिप्ट नंबर या ठिकाणी जशास तसा टाकून घ्यायचा आहे. रिसिप्ट नंबर टाकल्याच्या नंतर जे आपले रिसिप्ट नंबर आहे त्या रिसिप्ट नंबरच्या समोर आपल्याला आपण जर एकच पीक भरलेलं असेल तर 01 टाकायचं आहे किंवा मग 2 टाकले असतील तर 02 वर क्लिक करायचं आहे. रिसिप्ट नंबर या ठिकाणी जेवढा आहे तेवढा टाकून बघू आपण. सुरुवातीला 445601. इकडे बघा पॉलिसी नंबर या ठिकाणी दिसत आहे. जी आपली रिसिप्ट नंबर आहे त्या रिसिप्ट नंबरच्या समोर आपल्याला आपण जेवढे पिकं भरलेली आहेत त्या पिकाच्या अनुक्रमांकानुसार रिसिप्टच्या समोर 01, 02 अशा प्रकारचं लावायचं आहे. तेव्हा आपल्याला त्या पॉलिसी नंबर दिसेल. या ठिकाणी पॉलिसी नंबरवर क्लिक करायचं आहे. पॉलिसी या ठिकाणी आपण बघू शकतो आपले क्रॉप इन्शुरन्स कंपनी नेम दिसत आहे, नेम ऑफ फार्मर दिसत आहे, त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, अकाउंट नंबर, प्रीमियम, मोबाईल नंबर, नेम ऑफ रिलेटिव्ह अशा प्रकारचे दिसत आहे आणि आपण भरलेले जे क्रॉपचे इन्शुरन्स आहे ते पूर्ण क्रॉप या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी ब्लॅक ग्राम म्हणजे उडीद आणि सोयाबीन भाट म्हणजे सोयाबीन, कॉटन, कपास अशा प्रकारचे तिन्ही ऑप्शन दिसत आहेत. आपल्याला ज्या पिकाचं तक्रार करायची आहे त्या पिकावर जे बॉक्स दिसत आहे त्या बॉक्सवर चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला टाईप ऑफ
इन्सिडन्स, टाईप ऑफ इन्सिडन्स म्हणजेच पाऊस कशामुळे तुमचं खराब झालेले, तर या ठिकाणी आपल्याला एक्सेस रेनफॉल म्हणजे खूप जोराचा पाऊस अशा प्रकारे ते. यानंतर डेट सिलेक्ट करायची आहे. डेट आपण 24 सिलेक्ट करू. त्यानंतर स्टेटस ऑफ क्रॉप ॲट द टाइम ऑफ इन्सिडन्स म्हणजे पाऊस पडला त्यावेळेस आपलं पीक उभं होतं, काढलेलं होतं किंवा कापलेलं होतं किंवा जमा केलेलं होतं अशा प्रकारचं. स्टँडिंग क्रॉप आपण सिलेक्ट करू. आपलं एक्सपेक्टेड लॉस इन पर्सेंटेज म्हणजे किती टक्के आपले सोयाबीन नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी टक्केवारी टाकून द्यायची आहे. आपण 70% टाकून देऊ. यानंतर रिमार्कमध्ये टाकलं तर आपल्याला सूचना काही वगैरे टाकू शकतो किंवा मग अपलोड डॉक्युमेंट एक व्हिडिओ टाकायचा असेल तर टाकू शकता तुम्ही किंवा मग फोटो टाकू शकता. नेम ऑफ फार्मर, मोबाईल नंबर, आधार नंबर या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी आपण सबमिट या बटनवर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आपल्याला एक डॉकेट आय डी मिळेल. त्या डॉकेट आय डी म्हणजेच आपला तक्रार नंबर असेल, तो आपण त्या ठिकाणी पुढील तक्रारीच्या निवारणीसाठी तो आपण नोट करून ठेवायचा आहे, कुठेतरी लिहून ठेवायचा आहे. तसं तर तुमच्या मोबाईलला मेसेज सुद्धा जाईल, परंतु हे डॉकेट आय डीवरून आपण जी तक्रार केलेली आहे ती तक्रारीची स्टेटस या डॉकेट आय डीवरून आपण बघू शकतो. अशा प्रकारचे पीक विमा भरलेल्याची तक्रार आपण या ठिकाणी करू शकतो.